हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत शिलाई मशीनला ऑइलिंग कशा पद्धतीने केली पाहिजे, जे की बरेचशा जणाला माहीत आहे, परंतु आपण किती दिवसाला केली पाहिजे हे सुद्धा आपले माहीत असलं पाहिजे. आणि ऑइलिंग करत असताना आपण जे तेल वापरतो, तर तेल कोणतं वापरलं पाहिजे हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात आधी म्हणजे ऑइलिंग आपली ही कमीत कमी जर तुम्ही रेग्युलर ब्लाऊज शिलाई करत असाल तर तुम्ही रोजची रोज जरी टाकलं, समजा ज्यावेळेस आपली ब्लाऊजची शिलाई कंप्लीट होते, जास्त नाही तर थोडं थोडं तेल हे रोज जर टाकलं तर तुमची मशीन जी आहे तर ती खूप स्मूथली आणि छान चालेल. आणि कमीत कमी 2-3 दिवसाला आपण ऑइलिंग केलं पाहिजे. आणि जर तुम्ही कधीतरी मशीनवर बसत असाल तर 8 दिवसाला ऑइलिंग ही मशीनवरची झाली पाहिजे, जेणेकरून तुमची मशीन जी आहे तर ती गंज पकडणार नाही आणि खराब होणार नाही. तर ती जशी आहे तशी राहील. या पद्धतीने आता जे तेल मी तयार करत असते, तर तेल जे आहे तर ते रॉकेल आणि कोकोनट ऑइल या दोन्हीचं मिक्स करून मी तेल तयार करत असते शिलाई मशीनसाठी. आणि हे कोकोनट ऑइल त्याच्यामध्ये आणि तेल यांचा वापर कशासाठी केला जातो, कारण तेल जे आहे ना तर तो चिकटपणा असतो. चिकटपणा असल्यामुळे तेलामध्ये नुसतं तेल जर टाकलं तर तुमची मशीन ही चिकट होईल. परंतु त्याच्यामध्ये जर थोडंसं नॉर्मली रॉकेल जर असेल तर त्यांनी तुमच्या मशीनला एक तर गंजही पकडणार नाही आणि जी स्मूथली जी तुमची मशीन आहे ना तर ती चालेल, तुम्ही त्या पद्धतीने केलं तर. आता तुम्ही ऑइलिंग कुठं, कशी आणि कशा पद्धतीने केली पाहिजे. सर्वात आधी महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण ऑइलिंग करत असतो तर ती चाकापाशी ऑइलिंग ही कंपल्सरी थोडंसं तेल जास्त टाकलं पाहिजे, जे की आपल्या सर्वात मशीनचा पार्ट म्हणजे फिरणारा जो आवाज देतो तो आहे चाकापाशी आपण तिथं टाकलं पाहिजे. सगळीकडं तेल टाकून झाल्यानंतर म्हणजे जे छोटे छोटे होल असतात ते, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण शिलाई करतो सुईपाशी, तिथं तुम्ही तेल कधीच टाकू नका. जे की तिथं जर तुम्ही तेल टाकलं तर तुमचे भारी भारी ब्लाऊज असतात, साडी, जे काय तुम्ही शिलाई करत असतात ते खराब होणार नाही. तुम्ही लगेच ब्लाऊज शिवायला बसले तरीसुद्धा तुमचं हे खराब होणार नाही. म्हणजे बाजूला होल असतं तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑइलिंग करायची. तर याच पद्धतीने मी ही ऑइलिंग करत असते. तुम्ही कशा पद्धतीने ऑइलिंग करता मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही कोणतं तेल वापरता ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. आणि ज्यावेळेस आपण ऑइलिंग करतो तर 2 मिनिट आपली थोडीशी मशीन जी आहे ना तर ती चालवायची, जे की आपले जे सगळं तेल आहे तर ते सगळीकडं. तर अशाच पद्धतीने तुमच्या मशीनची ऑइलिंग करायची आहे. तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय.